पसायदानातील दुसरी ओवी सुरू आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरुदेवांच्याकडे त्या ठिकाणी 6 मागण्या केल्या आणि या 6 मागण्या परिपूर्ती करता आणखीन 3 मागण्या पुढे त्या ठिकाणी केलेल्या आहेत। एकूण मागण्या करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरुदेवांना असं म्हटलं नाही की सगळं जग लगेच सुखी हो, ज्याला जे पाहिजे ते मिळो। साध्यरूपी मागण्या आहेत, परंतु त्याच्या अगोदर काही केलेल्या साधनरूपी मागण्या आहेत। एकदम जग सुखी हो ज्ञानोबाराय मागू शकले असते, ज्याला जे पाहिजे ते मिळो असंही मागू शकले असते लगेच। या मागण्या मागितलेलेच आहेत। जो जे वांछील तो ते लाहो म्हटलंय, दृष्टा दृष्ट विजय व्हाव येतो हेही म्हटलंय, किंबहुना सर्व सुखे हेही म्हटलंय। पण ज्ञानोबारायांना माहिती आहे सगळे लोक एकदम सुखी होऊ शकत नाहीत। सुखी होण्याकरता जे काही साधन केलं पाहिजे ते जर साधन जीवनात घडलंच नाही तर लोक सुखी होतील कशी? नाही तर आतापर्यंत ज्ञानोबारायांनी मागणी केली, निवृत्तीनाथ महाराजांनी असंही म्हटलंय, हा होईल दान पसावो, पण आपल्याला जग सुखी झालेलं दिसून येत नाही। त्याचं कारण जर काय असेल तर अगोदरच्या ज्या साधनेच्या मागण्या आहेत त्या सुद्धा त्यातून मनुष्य गेला पाहिजे। जे खळांची व्यंकटी सांडो ते झालं पाहिजे, तया सत्कर्मी रती वाढो झालं पाहिजे, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे झालं पाहिजे, दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो त्याला होय। मग आता आपण पाहतो ज्ञानोबाराय 750 वर्ष झाले मागून गेले। निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा ती मागणी होईल म्हणून सांगितलं, तरी सुद्धा समाजात अजून कोण सर्व सुखी झालेलं दिसते? त्याचं कारण असं आहे की अगोदरच्या साधनरूपी मागण्या मागून पुढे मग साध्यरूपी मागणी मागितली। हे जे जे करील असं घडलं पाहिजे आणि हे घडल्यानंतर असं घडलं पाहिजे। मग आता सर्व सुखी का होत नाहीत लोक? त्याचं कारण अगोदरची साधनरूपी मागणीच पूर्ण झालेली नाही। हे जरी प्रार्थना असली, मागणी असली ज्ञानोबारायांची, तरी सुद्धा या पसायदानातून ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये काय साधना घडली पाहिजे जेणेकरून आपलं सगळ्यांचं जीवन सुखी होईल, याचा एक सुंदर असा आलेख सांगितलेला आहे। आपल्या जीवनामध्ये काय काय गेलं पाहिजे, काय काय वाढलं पाहिजे, तर आपलं जीवन त्या ठिकाणी शाश्वत सुखी होईल। पण काय गेलं पाहिजे आणि जीवनामध्ये काय वाढलं पाहिजे हे माणसाला कळालं पाहिजे। म्हणून ज्ञानोबारायांनी सुरुवात केली ती एकदम खालापासून सुरुवात केलेली आहे। ज्ञानोबारायांना माहिती आहे आपण सगळं विश्व सुखी झालं म्हणतोय, झालं पाहिजे म्हणतोय। निवृत्तीनाथ महाराजांना मागणी केलेली आहे, पण हे विश्व सगळं सुखी होणार नाही। का सुखी होणार नाही? त्याचं कारण आहे खल बसलेले आहेत सगळे, आणि जोपर्यंत हा खळपणा जात नाही तोपर्यंत मनुष्य सुखी होऊ शकत नाही। म्हणून पहिली मागणी मागितली, जे खळाची व्यंकटी सांडो। खळ मरो असं म्हटलं नाही, तर खळाची जी काही वाईट बुद्धी आहे ती निवृत्त हो। सत्संगतीच्या द्वारा, विचाराच्या द्वारा, आणि खळाची व्यंकटी सांडो असं म्हटलं आणि त्याच्याकरताच दुसरं मागणं मागितलं, तया सत्कर्मी रती वाढो। सत्कर्मामध्ये मनुष्य प्रवृत्त झाल्यानंतर आपोआप त्याची खल प्रवृत्ती जी आहे, वाईट प्रवृत्ती, ती काय होत असते? कमी कमी होत असते। एखाद्याने खल प्रवृत्ती सोडली आणि सत्संग करणार नसेल तर परत तो खल प्रवृत्तीमध्ये प्रवृत्त होईल। म्हणून पुढची जी मागणी आहे, खल प्रवृत्ती घालवण्याकरता म्हणा किंवा आणखीन पुढे प्रगती होण्याकरता म्हणा, तया सत्कर्मी रती वाढो।
कारण जग दुःखी झालेलं आहे कोणामुळे? खलामुळे, खल प्रवृत्तीमुळे झालेलं आहे. ज्याच्या अंतकरणात खल प्रवृत्ती असेल तो स्वतःही दुःखी होतो आणि सगळं जग सुद्धा काय करतो? दुःखी करतो. दुर्योधन स्वतःही दुःखी झाला, जन्मभर पांडवांनाही दुःख दिलं, नवे नवे जगाला सुद्धा काय दिलं? सगळ्या दुःख दिलं. असे बरेच खल आहेत. प्रत्येक त्या ठिकाणी कंस स्वतः दुःखी झाला, सगळ्या जगाला सुद्धा त्याने काय दिलं? दुःख दिलं. आणि म्हणून पहिल्यांदा खलाची प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, खलाची बुद्धी चांगली झाली पाहिजे. म्हणून खलाची व्यंकटी सांडो. आणि पुढे प्रगती होण्याकरता मग आता त्याच्यातून सत्कर्म घडलं पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो अशी प्रार्थना केली. कारण सत्कर्मात जर मनुष्य प्रवृत्त असेल तर आपोआप त्याची खल प्रवृत्ती नाहीशी होते. सत्कर्मामुळे पुढे चित्तशुद्धी होते. सत्कर्म जे आहे ते खूप उपयोगाचं आहे. तैसे निष्ठा केले कर्म झाडी करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा धावे. मनुष्याच्या जीवनामध्ये केलेलं जे कर्म असतं ते आपोआप निष्काम कर्म जर झालं. सत्कर्म शब्दाचा अर्थ आपण केलाय निष्काम कर्म. कर्म वेगळं आणि सत्कर्म वेगळं. खल प्रवृत्ती जाण्याकरता अगोदर त्याची सकाम प्रवृत्ती झाली तरी चालेल, पण सकाम प्रवृत्ती ही सुद्धा पुन्हा आणखीन काय आहे? त्याच्या जीवनात कायमचं सुख त्याला देणार नाही. म्हणून सकाम प्रवृत्तीलाही सत्कर्म म्हटलं नाही, तो काय झाला पाहिजे? निष्काम त्याची कर्मामध्ये प्रवृत्ती झाली पाहिजे. पण निष्काम कर्म जे असतं त्याच्यात सहसा मनुष्याची प्रवृत्ती होत नाही. काहीतरी मिळणार असेल तर मग मनुष्य त्याच्यात प्रवृत्त होतो. पण निष्काम असेल तर प्रवृत्ती होत नाही. अमकी अमकी साधना करा. कशा करता करा? लोक प्रश्न विचारतात. मोक्ष मिळेल, मोक्ष कोणी पाहिलाय? पण अमकी साधना केल्यानंतर तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल, अमकी साधना केल्यानंतर धन मिळेल, सत्ता मिळेल, असं म्हटलं की लोक त्याच्यामध्ये प्रवृत्त होतात, कारण ते सकाम कर्म आहे. मग निष्काम कर्म करण्यामध्ये त्याची काय झाली पाहिजे? रती झाली पाहिजे. रती शब्दाचा अर्थ आहे आवड. गरज वेगळी आहे आणि आवड वेगळी आहे. निष्काम कर्माची गरज नाही वाटली पाहिजे, त्याला आवड निर्माण झाली पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात गरज म्हणून परमार्थ करणं वेगळं आणि आवडीने परमार्थ करणं वेगळं आहे. बऱ्याच वेळेला परमार्थ केला जातो गरज आहे म्हणून. हो, नाही भजन केलं तर मग जेवण भेटत नाही, नाही पारायण केलं नाश्ता भेटत नाही, नाही प्रवचन केलं दक्षिणा भेटत नाही. दक्षिणेकरता प्रवचन करणं, जेवणाकरता कीर्तनाला जाणं. कीर्तनाला आपण जातो, परंतु बऱ्याच वेळेला असं असतं, का कीर्तनाला जायचं, का भजनाला जावं? जेवणाची व्यवस्था तिथं असते. जे जेवणाला येतात, जे कीर्तनाला येतात त्यांना मोफत जेवण असतं. मग आता जेवण ही गरज आहे, भोजन सुद्धा काय झालं? गरज झालं. आता बऱ्याच ठिकाणी लोक कीर्तनालाच लोक येत नाहीत म्हणून गावोगावी काय केलं? वेळ बदलला. म्हणजे 7 ते 9 ठेवायचं आणि नंतर काय ठेवायचं? जेवण ठेवायचं. जेवणामुळे गर्दी वाढायला लागली कीर्तनाची. पण मग जेवण बंद केल्यानंतर कोणीच नाही. मग जेवायला आलेले आहेत का कीर्तनाला आलेले आहेत? कशावरून ओळखायचं? जेवण बंद करून बघा, जेवढे येतील समजायचं ते कीर्तनाला आलेले. उद्या प्रवचनात मी सांगितलं, उद्या इथे रोज प्रवचन संपलं की प्रत्येकाला 100 रुपये. बसायला जागा मिळणार नाही ते. पण आता तुम्ही जे आलेले का 100 रुपयासाठी थोडे आलेले की प्रवचन ऐकायला आलेले? प्रवचनासाठी आम्ही प्रवचन ऐकायला येतो, आपला काही त्याच्यात हेतू नाही. म्हणजे परमार्थ सत्कर्म आपण करतोय, पण कशा करता करतोय?
हे लक्षात ठेवलं पाहिजे. सत्कर्म ही आपली गरज नसली पाहिजे. पाठाला मुलं येतात, नाही आली तर गुरुजी शिक्षा करतात. मग शिक्षा नाही केली तरी जे येतात ते खरे पाठाला येतात. शिक्षा केली मग येणं हे आवडीचं येणं नाही. म्हणून परमार्थ करणं जो आहे आपली गरज आहे का आवड आहे. बरेच लोक परमार्थ गरज म्हणून करतात, सत्कर्म करतात. हो, आम्ही हे सत्कर्म करतो, भजन करतो, कीर्तन करतो, आणखीन काही सत्कर्म करतो जीवनात, गरज म्हणून करतो. म्हणून निष्काम कर्म जे आहेत ते घडलं पाहिजे. हे नोकरी वगैरे हे निष्काम कर्म नाही आहे, ती गरज आहे. नाही केली तर संसार चालेल कसा, चालणार नाही. परंतु त्या ठिकाणी कुठलीही अपेक्षा नसताना त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचणं, भजन करणं, कीर्तन करणं, हे काय झालं, तया सत्कर्मी रती वाढो. रती म्हटलंय, रती म्हणजे आवड निर्माण. आणि आवड निर्माण झाली की मग माणसाला कंटाळा येत नाही. आवड निर्माण झाली की माणसाला लाज वाटत नाही. आणि आवडीची गोष्ट मनुष्य परत परत करत असतो. सत्कर्म करण्यामध्ये कंटाळा नाही आला पाहिजे, सत्कर्म करण्यामध्ये लाज वाटली नाही पाहिजे. आणि सत्कर्म रोज माणसाने केलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात सत्कर्मी रती वाढो म्हटलंय. पुन्हा नुसतं सत्कर्म करा म्हटलं नाही, त्याच्यात आवड निर्माण झाली पाहिजे. आणि आवड ती वाढत वाढत गेली पाहिजे. तया सत्कर्मी रती वाढो, वाढली पाहिजे. मग अशा वेळी जेव्हा सत्कर्मामध्ये रती निर्माण होते, आवड निर्माण होते आणि ती खूप वाढते, त्यावेळेस तो मनुष्य जो काम करत असतो तो स्वतः करता करत नाही, तो निष्काम कर्म करतोय. आणि निष्काम कर्म केल्यामुळे आपोआप मग जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पसायदानाची जी मागणी आहे ते कशा करताय, किंबहुना सर्व सुखी. आणि सर्व सुखी होण्याकरता पहिल्यांदा खल प्रवृत्ती गेली पाहिजे. नुसतीच खल प्रवृत्ती जाऊन उपयोग नाही, त्याची सत्कर्मात रती झाली पाहिजे. सत्कर्मात रती त्याची पुढे वाढत वाढत गेली पाहिजे. खूप त्यांनी सत्कर्म केली पाहिजेत, कारण सत्कर्म जे आहेत ते पुण्य निर्माण करतात. आणि पुण्य निर्माण झालं की, पुण्य आलं की सुख आलं. दुष्कर्म पाप निर्माण करतात. विधीची वाफे विधीचे वाफे सत्क्रिया बीज आरोपे. मग जन्म नीट सांगा, व्यवस्थित सांगा, शुद्ध शुद्ध सांगता आलं पाहिजे. दुसरं काहीतरी हे जन्मकोटी मापे दुःखाची मवी, तिथलं तुम्ही इकडे घेतलं. विधीचे वाफे सत्क्रिया रूपी बीज आरोपे. आणि मग ही आपोआप सुख प्राप्त होतं. जन्म सताची मापे सुखची मवी. काय दुःख आणि सुख जे आहे, हो, पुण्याचं फल आहे सुख आणि पापाचं फल आहे दुःख. दुःख आल्यानंतर मनुष्य म्हणतो माझ्या जीवनात का आलं, मलाच का आलं, देवाने माझं असं का केलं. अरे देवाने काय केलं बाबा, नाही कस. भगवान परमात्मा कोणाचा पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. न चैव सुकृतम विभो असं म्हटलंय. नादत्ते कश्चित पापम न चैव सुकृतम विभो. माझ्या जीवनातच असं का आलं, मी देवाने काहीच नाही केलं, तू केलेलं आहे पहिलं. या जन्मातला असेल, नाही तर पूर्वजन्मातला असेल, कुठल्या तरी जन्मात ते तुला भोगायला आलेलं आहे. नाही नाही अमुक मी एवढं चांगलं करतोय तरी मला दुःख येतं आणि तो एवढं वाईट करतोय, तो सुखी आहे बाबा, त्यांनी पूर्वी केलंय असं समज. या जन्मात जरी दिसलत नसलं तर ज्या अर्थी सुख आहे त्या अर्थी काय, पुण्याचा संबंध आहे. म्हणून सगळा समाज सुखी व्हावा त्याच्याकरता काय गेलं पाहिजे, पहिल्यांदा खलबुद्धी गेली पाहिजे. जे खळाची व्यंकटी सांडणं, कारण ती पुन्हा पाप निर्माण करणार आहे, पुन्हा दुःख निर्माण करणार आहे. आणि सुख आलं पाहिजे याच्याकरता काय झालं पाहिजे, सत्कर्मात रती झाली पाहिजे.
निष्ठे सत्कर्म घडलं पाहिजे, नाही सत्कर्मी रती वाढली पाहिजे. पुण्याने सुख मिळेल, पण कायम किंबहुना सर्व सुख मिळालं पाहिजे. आणि सर्व सुख मिळायचं असेल तर त्याच्याकरता पुण्य सुद्धा तसंच केलं पाहिजे. आपल्याला सुख मिळतं, लौकिकातलं सुख मिळतं, कायमचं सुख मिळत नाही का? आपलं पुण्य तसंच असतं. सकाम पुण्य असेल तर त्याने सकाम सुख मिळेल, तात्पुरतं सुख मिळेल, विषयाचं सुख मिळेल. लौकिकातलं व्यवहारातलं सुख जे आहे ते सकाम पुण्याचं फळ आहे. चांगली पत्नी मिळणं, चांगली मुलं बाळं मिळणं, पैसा मिळणं, सत्ता मिळणं, अहो स्वर्गातलं सुख मिळणं. म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे म्हणून. पण ते सुख म्हणजे काय सुख आहे का? ओळे आपण म्हणून आलो, एरवी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गानामकी सुख वाचून नित्यानंद गा निर्धोक ते स्वरूप माझे. नित्यानंद पाहिजे का? मग देवाचं स्वरूप आहे. मग त्याच्याकरता शुद्ध पुण्य घडलं पाहिजे. शुद्ध पुण्य घडण्याकरता शुद्ध सत्कर्म घडलं पाहिजे. मग त्या सत्कर्मी रती वाढत गेली पाहिजे. पहिल्यांदा असू द्या सकाम कर्म, सकाम कर्मातून निष्काम कर्म, निष्काम कर्मातून पुढे वाढत गेली पाहिजेत निष्काम कर्म. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्याला हाती साठो वाटी तय ओळे बेटी हरिप्रियाची. म्हणून तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मात रती वाढली पाहिजे, निष्काम कर्मात रती वाढली पाहिजे. आणि ज्ञानोबा आणखी तिसरी मागणी मागतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. समाज सुखी होण्याकरता, सगळे लोक सुखी होण्याकरता ज्ञानोबारायांनी केलेली ही तिसरी मागणी आहे. सगळे लोक सुखी व्हायचे असेल तर आणखीन एक गोष्ट घडली पाहिजे. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांना म्हणतात, मावशी लावून घ्या. ते भूता परस्परे पडो. इथं काय ऐकायचं वेकायचं काय नाही, फक्त बसायचं आपलं. काय चाललंय, काय तरी का चाललंय बाबा. जे खळाची तया सत्कर्मी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबाराय ही मागणी जी मागतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, ही मागणी दोन अगोदर मागण्या मागितल्यानंतर मागितली. अगोदरच्या दोन मागण्या काय मागितल्या? खळाची व्यंकटी सांडो, सत्कर्मी रती वाढो, आणि मग भूता परस्परे जोडो मैत्री. म्हणजे मैत्री झाली पाहिजे, मैत्री झाली पाहिजे. सगळ्यांच्या विषयी प्रेम भावना असल्या पाहिजेत. लोक एकत्र आले पाहिजेत. पण मैत्री कोणाची झाली पाहिजे? अगोदर ज्याची खलबुद्धी गेली आणि जो सत्कर्मात रत आहे अशांची मैत्र होऊ शकतं. नाहीतर मैत्र आहे, दुष्टांची जर मैत्री झाली तर काय होईल? खलामध्ये मैत्री होऊ शकते का? होते. खलात सुद्धा मैत्री होते. उलट खलांची मैत्री लवकर होते. दुर्जन लोक एकत्र लवकर येतात, सज्जन लोक मात्र एकत्र येत नाहीत. दुर्जन लोक एकत्र येतात. त्या रामायणात असं वर्णन आलं, रामप्रभूंचा अवतार का झाला? सज्जनांना एकत्र करण्याकरता झाला. दुर्जन होते. दुर्जन जो आहे रावण दुर्जन आहे. रावणाने काय केलं होतं? संघटना केली होती. सगळे राक्षस एकत्र केले होते आणि सगळ्यांना थोडं काय काय द्यायचा तो. म्हणजे तुम्ही थोडं घ्या, मी थोडं घेतो, वाटून घेऊ आणि सगळ्यांना लुटू. त्यामुळे दुर्जन माणसं एकत्र येतात, त्यांची संघटना होते
सज्जन मात्र एकत्र येत नाहीत. त्यावेळेस विश्वामित्र होते, वशिष्ठ होते, जनक महाराज होते, दशरथ महाराज होते. रावण यायचा, त्रास द्यायचा लोकांना, निघून जायचं. लोक म्हणायचे आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे आला का अजून, आपल्याकडे येऊ तेव्हा बघू, तिकडे त्रास दिलाय ना. सज्जन माणसं जे असतात ना ते अशा प्रकारचे असतात. आता समजा इथेच आता मी बसलोय, एखादा मनुष्य आला, काय खाऊन आला, पिऊन आला, नशेत आला, त्याने माझ्या समोरचा माईक उचलला, नवे नवे माझी गचोडी धरली, तरी सुद्धा मला माहिती आहे ज्ञानेश्वरी वाचणार आहे, काही उठणार नाही, उठणार नाही. ते म्हणजे आपल्याला काय करायचंय, महाराजांनी त्याचं काहीतरी असेल वैर, होणार नाही तसं काय सांग. कुणी आलं मला शिवे दिले येते समजा, लोक म्हणतात काहीतरी महाराज केलं असेल त्यामुळे शिवे दिले असतील. अहो घडलेली घटना सांगतो, कीर्तनात असं घडलं एका ठिकाणी. एक दारू पिऊन मनुष्य आला, त्याने माझ्या समोरचा माईक उचला, पण टाळकरी गप बसले. ते म्हणले अहो आमच्याच आळीचा आहे तो, आता आम्ही कशाला भांडणं करायचं त्याच्याबरोबर. हे कीर्तन बंद केलं आणि सांगितलं काही उपयोग नाही तुमचा. अरे एक दुर्जन येतो, सगळ्यांना त्रास देतो आणि तुम्ही बांगड्या भरल्यासारखे गप बसता. दुर्जनाला त्या ठिकाणी थांबवण्याकरता लगेच प्रवृत्ती असली पाहिजे. आणि सज्जनांनी सगळ्यांनी एकत्र असल्या, तुम्ही म्हटलं सगळे एकत्र आला तर तो एकटा काय करणार आहे, त्याला आतच कसं येऊन दिलं मंदिरात, तिथंच का थांबवलं नाही. तुम्ही सगळे 4 जण एकत्र झाले आणि त्याला तिथं थांबवलं असतं, तो आला असता का. पण नाही, ही प्रवृत्ती आहे. म्हणून लक्षात ठेवा, मी मागेही सांगितलं, चाणक्यांचं वाक्य सांगितलं होतं, भारताचं नुकसान दुर्जनाच्या दुर्जनतेने कमी झालं, सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे जास्त झालं. 1200 वर्ष मुघलांनी राज्य केलं आपल्याला, सगळी मंदिरं फोडली, आई बहिणींची इज्जत लुटली. आपल्याकडे काही लोक शूरवीर नव्हते का, होते, पण एकत्रित नव्हते. लक्षात, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. त्याचं कारण काय, आपल्यातल्या आपल्यात भांडणं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, त्याच्याकरता सगळा समाज सुखी व्हायचा.